बऱ्याचदा असं होतं की जसं आता आपण मनीबद्दल बोलतोय, तर आय डिझर्व्ह एव्हरीथिंग वगैरे हे सगळं ठीक आहे. पण बऱ्याचदा लोकांना विश्वास ठेवायच्या आधी माझ्या अकाउंटमध्येच पैसे नाहीयेत किंवा आत्ता मला पैसेच इतके कमी पडतायत, तर मी का म्हणून असे विश्वास ठेवायचे आणि उगीच मोठी-मोठी उंच स्वप्न बघायची किंवा आपल्याला जसं शिकवतात, अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजेत. मग माझ्या अकाउंटमध्ये आत्ता लेट्स से आहेत, माझ्याकडे ₹1000 आहेत आणि मी स्वप्न जर लाख-लाख आणि 10-10, 15-15 लाखांची बघतीये, तर ते कुठे इक्वेशन मॅच होणार आहे? येस, डेफिनेटली तुम्ही ₹1000 असल्यावर 15 लाखाची स्वप्न बघा असं मी अजिबातच सांगणार नाही. पण आपल्याला आहे ना गरीब विचार करायला पूर्वीपासून शिकवलं गेलंय. इंग्रज आपल्यावर तो पगडा सोडून गेलेले आहेत. ते गेले, परंतु त्यांचे लेचे पेचे विचार आपल्यात टाकून गेलेले आहेत. येस. सो त्यामुळे आपण काय म्हणतो की नाही, दिस इज नॉट पॉसिबल फॉर मी. एव्हरीथिंग तुम्ही आता जे बोलला आहात हे सगळे काय म्हणतात, ब्लॉक्स. याला म्हणतात मनी ब्लॉक्स. ओके. आणि हे मनी ब्लॉक्स जिथे असतील तिथे मनी मॅनिफेस्ट होणं इम्पॉसिबल आहे. आणि जरी आला पैसा तरी तो टिकणार नाही. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे पैसा यावा, तर पहिल्यांदाच मी सांगितलं की बिलीफ, देन आस्क, देन रिसिव्हिंग मोड करायचा आहे ऑन. आणि त्यानंतर तुम्हाला विश्वास जो आहे, आता हा परत विश्वासावरच प्रश्न आला. बरोबर आहे. तो तुमचा 100% असणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच खूप मोठं गोल सेट करा, लाईक की मी आता 1000 कमवत आहे आणि मला लगेच तिसऱ्याच दिवशी ₹1,00,000 मिळतील. पॉसिबल नाहीये. तुमचा मेंदू ते ऍक्सेप्ट करणं अशक्य आहे, कारण त्याने त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा विचारच केलेला नाहीये मुळात. सो जे रिअलिस्टिक आहेत ना ते गोल सेट करायचे आहे. अच्छा, ₹1000 आहेत ना, 10,000 करा ना, लगेच मॅनिफेस्ट होणार आहे. कारण तेवढी अमाऊंट अंबानी आहेत ज्यांना मिनिटाला, सेकंदाला करोड रुपीज येतात. आणि मग आपल्याला काही 10,000 4 दिवसात येणार नाहीत का? म्हणजे तुमच्या माइंडला आपण प्रोग्राम करतो, ते आपल्या लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या आणि प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेत असते. परंतु तुम्हाला सुद्धा तुमचा माइंड प्रोग्राम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, हे मनी ब्लॉकेजेस सगळे लिहून काढायचे जेही आहेत. आणि हे आपलं बॉन्डिंग कधी होतं, फ्रॉम अवर एज ऑफ 3 वर्षापासून जसं आपल्याला कळायला लागतं तेव्हापासून आपले पॅरेंट्स आपल्यावर वाईट संस्कार कुणीच करत नाही किंवा आपल्याला भीती घालण्यासाठी नाही. पण त्यावेळच्या परिस्थिती कशा होत्या की पैसा नाहीये, ऍक्च्युअल मध्ये नव्हता, किंवा खूप कमी खर्च करा, अंथरूण बघूनच पाय पसरा, आणि पैसे जर कमवायचे तर 2 नंबरचीच कामं करावी लागतील. कारण आधीच्या मूवीज मध्ये झटपट पैसा म्हणलं की 2 नंबरची काम. आधीच्या मूवीज मध्ये विलन म्हणजे एकदम श्रीमंत, 10-12 गाड्यांचा ताफा, आणि गरीब हिरो, आणि हिरो झोपडपट्टीत राहणारा. म्हणजे काय केलेत माइंडवर संस्कार काय झालेत की हिरो गरीब असतो. म्हणजे जर समाजात मान मिळवायचा असेल तर आपल्याला गरीब असणं गरजेचं आहे. म्हणजे तो माइंडसेट सेट केला गेलाय. बरोबर की नाही? परंतु आपण कुठली मूवी आहे तुमची फेवरेट जी तुम्ही लास्ट बघितलीये? 3 इडियट्स. ओके. तुम्ही रडला होतात का ती मूवी बघून? नाही. ओके. पण कुठली तरी मूवी बघून कधीतरी रडले असाल? अशी कुठली मूवी आहे तुमच्या आयुष्यात की काहीतरी बघताना तुम्ही रडला आहात? आपण कधी कधी करतो रिलेट की जे चाललंय आपल्या सोबत कधी घडलं असेल. कधीतरी तर असं घडलं असेल ना होतं ना. बरोबर. मग समजा ती मूवी खोटी असेल, तुमचे अश्रू खोटे होते का? नाही. ते तर खरे असतील ना, कारण तुमच्या रिअल फिलिंग्स कनेक्ट झाल्या होत्या. अगदी. म्हणजेच काय की तुमचा जो, आपल्याला 2 मन आहेत, एक कॉन्शियस एक सबकॉन्शियस. सो तुमच्या सबकॉन्शियसला तुमच्या खऱ्या किंवा खोट्या फिलिंग्स नाही कळत. त्याला हे नाही माहिती की तुम्ही खरं बोलतायत की खोटं. ती गोष्ट आता तुमच्या समोर आहे की नाहीये. त्याला फक्त काय कळतात, तुमच्या भावना. म्हणजे काय की तुमच्या फिलिंग्स बदला, तुमचं जग बदलेल. जे खोटा मूवी बघून तुम्ही खरोखर रडलात, म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसला माहितीये का तो खोटा आहे. नाही, तसंच तुमच्या अकाउंटला ₹1000 हे तुम्हाला माहितीये, त्याला नाही माहिती. त्याचं मेकॅनिझम तसंच आहे. तो जिनी आहे तुमच्यासाठी. तो त्या 1000चे 10,000 आणि 10,000चे लाख करूच शकतो. तशा संधी तुमच्या समोर उपलब्ध करून देऊ शकतो. तसे लोक तुमच्याकडे आणू शकतो आणि अजून विविध गोष्टी तुमच्यासाठी करू शकतो. परंतु तेवढा विश्वास तुमचा असणं गरजेचं आहे आणि त्याला तुम्ही तेवढा प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे. म्हटल्याप्रमाणे असं ते हिंदीत मोठं आहे डायलॉग की किसी चीज को अगर शिद्दत से चाहो
तो पूरी कायनात उसे शाहरुख तुमसे खान. मिलाने में जुट जाती है. सो सेल्फ बिलीफ, सेल्फ डाऊट नको, आपला सेल्फ बिलीफ हवा आहे. पण नुसतंच कधी कधी असं वाटतं की नुसतंच विचार करण्याने जर आपल्याला सगळंच मिळालं असतं तर मग आज ह्या जगात कोणीच असं बिगर पैशाचं किंवा गरीब राहिलं अगदी नसतं. बरोबर सर, खूपच छान. मी अशी म्हटलीच नाहीये की फक्त विचार करून पैसा मिळेल. विचार बदलून मिळतील, परंतु त्याला ऍक्शनची जोड लागेल Actionची जोड ना. लागेल. आपण डॉक्टर झालो, एक्झाम दिल्या म्हणून झालो, बरोबर. हो. म्हणजे काय, तुम्ही स्वप्न बघितलं डॉक्टर व्हायचं आहे, तिथेपर्यंत नेण्याचं काम युनिव्हर्सने केलं, पण तिथे पेपर तर तुम्हाला सोडवायचा आहे. हा, तो पेपर इझी कसा येईल याची काळजी युनिव्हर्स घेईल. बिझनेस सेट करायचा आहे, बसून इथेच मी बसले मला बिझनेस 1 करोडचा हवाय, नॉट पॉसिबल. बरोबर. तुम्हाला ऑथोराइज पर्सन्सला भेटावं लागेल, तुम्हाला डिझाईन करावं लागेल, रोडमॅप क्रिएट करावं लागेल. एव्हरीथिंग यू वॉन्ट टू डू, यू हॅव टू डू आउटलाईन फॉर दॅट. म्हणजेच काय की असं कुठेच मॅनिफेस्टेशन मध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सांगितलेलं नाहीये की तुम्ही फक्त विचार करा आणि मिळेल. तुम्ही विश्वास करा, तुम्ही विचारा, तुम्ही रिसिव्हिंग मोड ऑन करा, तुम्ही ऍक्शन्स घ्या, तुमच्या फिलिंग्स कनेक्ट करा आणि मग तुम्हाला मिळेल. अच्छा. फक्त ज्या गोष्टी 10 वर्षात मिळणार आहेत सहज, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नाहीये किंवा ते यूज न करता, त्या गोष्टी जे यूज करतायत लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन, त्या व्यक्तींना फक्त आणि फक्त 6 महिन्यात किंवा वर्षात मिळतात. कारण जो आपला कनेक्ट आहे, आपला सोल, त्याच्यासोबत तुम्ही कनेक्ट झालात की आपोआप गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. त्या तुम्हाला शोधायला जाण्याची गरजच नाही. आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. तुमचं तुमच्याचकडे आहे, सगळीकडे शोधायचंय. आत शोधच घ्यायचा नाही. जर आत शोधच घ्यायचा नाहीये, अपेक्षा कसं करतात की सगळं बाहेरून मिळेल. शोधसी मानवा रावरी मंदरी, येस, नांद तू देव हा आपल्या अंतरी, असं. तर बरोबर. त्यामुळे तसंच आपल्या आतला शोध खरखर घ्यायला हवा. एक्झॅक्टली. तुम्हाला माहितीये 7 चक्राज आपले, राईट? ऍज अ डॉक्टर सगळे मेकॅनिझम तुम्हाला बॉडीचे माहिती असतील, हो. परंतु आजपर्यंत कोणी आत्मा थांबवू शकलं आहे का जाण्यापासून? नाही थांबू शकत. म्हणजेच काय की ती सुप्रीम पॉवर आहे, ती आपल्याला गाईड करते, ती आपल्या आत आहे. त्याला कुठेच आपण बघत नाही आहोत. आपण फक्त कम्पेअर, कंप्लेंट आणि फक्त डाऊट ह्या मोड मध्ये जगतोय. नाही होणार ना. मग तुम्हाला जर लाईफ मध्ये सक्सेस हवाय, रिलेशन्स बेस्ट हवेत, मनी हवाय आणि करिअर पण प्रॉपर हवंय, तर विश्वास ठेवावा लागेल, कृती करावीच लागेल. आणि एकदा तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही ते शिकलात, ते पण शिकावं लागतं. दॅट इज अगेन सायन्स. फ्री मध्ये तर काही नाही. MBA MCA करतो आपण, IT IIT करतोय, MBBS BDS वॉट एव्हर द MD पे करतोय ना. फ्री मध्ये तर काहीच नाहीये. एक्झॅक्टली. पण तिथे कुठेच हाऊ टू चेंज अँड मॅनेज युअर लाईफ शिकवलं जात नाही. ते जास्त गरजेचं आहे. येस, हाऊ टू मॅनेज युअर स्ट्रेस, हाऊ टू बॅलन्स युअर वर्क लाईफ विथ युअर अदर ऍक्टिव्हिटीज, हे कुठे शिकवलं जात नाही. आणि सगळ्यात जास्त काळाची गरज आहे. मॅडम, माझ्याकडे अशा केसेस आहेत की जे एवढे डिप्रेस्ड होते. आता 4 दिवसापूर्वीच माझ्या प्रोग्रामला जॉईन झालेल्या सुजाता वनमाने म्हणून एक मॅडम आहेत. 2 मुलं सोडून गेलेले आहेत, नवरा मेलेला आहे. त्या म्हटल्या मी आता आत्महत्या करते. मी म्हटलं 4 दिवस क्लास करा आणि नंतर करा. मीन्स दॅट इज युअर डिसिजन, अप टू यू. डिप्रेशनच्या गोळ्या घेत होत्या. मागच्या सोमवारी त्या जॉईन झाल्या आहेत माझ्या मॅनिफेस्टेशन प्रोग्रामला. आज त्या काल अक्षरशः रडल्या की मॅम माझ्यामध्ये पूर्णपणे चेंज आलाय. मी जे काम सोडून दिलं होतं ते काम मी जोमाने करत आहे. मी व्हिडिओ शेअर करू शकते, तुम्ही तुमच्या यात टाकू शकता. आणि आता मला कुठलाही त्रास होत नाही की माझी मुलं सोडून गेले. मला आता बरंच वाटतंय की मी माझं काहीतरी करू शकत आहे. हो. आणि डिप्रेशनच्या गोळ्या बंद झाल्यात सर. अरे वा. त्या म्हटल्या मला कधी झोप येते मला कळतच नाहीये. मला झोपेची गोळीच घ्यावी लागत नाही. मला गोळी घेऊनही झोप येत नव्हती, ती मला आता सहजच येते बिकॉज ऑफ मेडिटेशन आणि मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेते. म्हणजे काय की तुम्हाला बरं करण्याची शक्ती डॉक्टरांमध्ये ऑफकोर्स आहे, पण पहिले डॉक्टर तुम्ही आहात तुमच्या बॉडीचे. बरोबर आहे. तुमच्या मनाने तुम्ही आधी आजारी पडतात, मग शरीर आजारी पडतं. दवा के साथ दुआ भी जरुरी आहे. मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण म्हणतो त्यात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये काही वेगळं काही आहे डिफरन्स का सेमच असतं? नाही, सेम कसं असणार सर, ते वेगळंच आहे. अच्छा, लोक म्हणतात बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंक करा, पॉझिटिव्ह कृती करा. मग ह्याचा अर्थ आपण ते मॅनिफेस्टेशन मध्ये मोडत नाही. हा मोडतं ना.
परंतु मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, सायंटिफिक प्रोसेस. अच्छा. आणि पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे काय, की आपण सतत फक्त सकारात्मक बोलणं, परंतु त्या बोलण्याला काहीतरी आपण मापदंड लावले की ते मॅनिफेस्ट होणार. म्हणजे कन्सिस्टन्सी, जसं आपण म्हणतो, प्रोकास्टिनेशन करायचं नाही, कन्सिस्टंटली वर्क करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला करायचेच आहेत, ते खूप गरजेचे आहेत, परंतु पॉझिटिव्ह थॉट्स हे मॅनिफेस्टेशनला, आपल्याला गोष्टी मॅनिफेस्ट करून द्यायला मदत करतात. अच्छा. दॅट इज नॉट मॅनिफेस्टेशन, बट इट हेल्प्स टू मॅनिफेस्ट अवर थिंग्स. ओके.